नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. श्वास महाराष्ट्राचा या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत मंचक कराळे सर. त्यांना सर का म्हणावं? कारण की त्यांची ओळख जर करून द्यायची थोडक्यामध्ये तर अनेक मुद्दे म्हणजे वाचून दाखवा लागतील. त्यांचा प्रचंड असा मोठा अनुभव आहे. आता बघा, मानव विकास अभियान, दीपशिखा लोकचेतना अभियान, मागास प्रदेश अनुदान निधी, HIV, बाल हक्क, SHG, उपजीविका, शाश्वत कृषी विकास, नेतृत्व विकास, GPDP, स्वतःचा स्त्रोत महसूल, हवामान अनुकूल असलेले सुंदर गाव, SAGY म्हणजे संसद आदर्श ग्राम योजना, SDG, RTI, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच मूलभूत प्रशिक्षण, क्रांती ज्योती, पोकरा सरपंच, TOT, पोकरा ग्रामीण सूक्ष्म नियोजन, विषयात्मक दृष्टिकोन, NIRDPR, SDG आरोग्य, बाल स्नेही गाव, MREGS सामाजिक अंकेक्षण, जलजीवन मिशन. हे असं आहे. एकही मुद्दा विसरायला नको म्हणून मी आवर्जून वाचून दाखवलेलं आहे आपल्याला. कारण काय माहितीये, महाराष्ट्रामध्ये असे लोक फार दुर्मिळ आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने शाश्वत विकास म्हणजे काय समजलेलं आहे. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण सगळे एकमेकांवर अवलंबून आहे. आजच्या गरजा भागवा आणि भविष्यातली तरतूद करा. त्यासाठी जी विकासाची प्रक्रिया असते, त्यासाठी ज्या योजना असतात, त्यासाठी जी कृती असते, ती करणं म्हणजे शाश्वत विकासाला गती देणं, त्याच्यामध्ये सातत्य राखणं. गावापासून दिल्लीपर्यंत हे चालू आहे आणि दिल्लीपासून न्यूयॉर्क पर्यंत चालू आहे. हे असं का म्हणायचं? कारण ज्या वेळेला अप्रतिम मीडिया ही पत्रकारांची संस्था विचार करते की आपल्याला विकास पत्रकारिता करायची म्हणजे काय करायचं, आपल्याला या सगळ्या आर्थिक घोटाळ्याच्या बातम्या देत बसायचं आहे, काय नेमकं काय करायचंय? तर आपण एक सकारात्मक दृष्ट्या आपण एक विषय निवडला. काय निवडला विषय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स केंद्रित पत्रकारिता, SDG जर्नलिझम, असं करायचं ठरवलं. मग त्यासाठी आपण 2010 मध्ये, म्हणजे ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, त्यावेळेला होतं MDG, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. मग त्यावेळेला 2010 मध्ये आपण एक कॉन्सेप्ट तयार केली. त्याचं नाव आहे अप्रतिम महावाक्य. अप्रतिम महावाक्य पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने, असं एवढं मोठं नाव आहे. हे नाव मधल्या काळात बदललं. तर त्याचं शॉर्ट नेम आहे AM 2032 लाईव्ह, असं शॉर्ट नेम आहे. आणि त्याच्या अंतर्गत हा प्रकल्प आहे श्वास महाराष्ट्राचा. मग आता मंचक कराळे यांच्यासारखे जे लोक आहेत, त्यांना आपण सोबत घेतोय, त्यांना सांगतोय की तुम्ही समन्वयक म्हणून काम करा. याचं कारण असं आहे की शाश्वत विकास ध्येय जे जागतिक संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरवलेले आहे, म्हणून त्याला जागतिक ध्येय म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये भारत हा एक सदस्य राष्ट्र आहे, 193 देशांमधला ते सदस्य आहे. मग आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं युनोमध्ये जाऊन म्हटले 15 सप्टेंबर 2015ला की SDGs आर मिरर्ड इन डेव्हलपमेंट एजेंडा ऑफ इंडिया. सबका साथ सबका विकास तिथून सुरू झालं. ते गावापर्यंत कितपर्यंत आलं हे महत्वाचं आहे. आणि ते शोधणारी एक लोक सहभागातून व्यापक अशी चळवळ, म्हणजे चांगल्या अर्थाने चळवळ, हे आंदोलन नाही, हे पत्रकार म्हणून आपण करतो. म्हणजे हे कुठलं आंदोलन नाही, ही चळवळ त्या अर्थाने लोक चळवळ झाली पाहिजे. आणि म्हणून गावापासून तुमचा तालुका आहे, जिल्हा आहे, विभाग आहे आणि राज्य आहे, असं महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. मग मंचक कराळे सर यांना एवढा मोठा अनुभव आहे त्याच्यामध्ये, तर ते आज आपल्याला ते त्यांचं त्यांचं जे काही विचार आहेत ते ऐकून दाखवणार आहे, बोलणार आहेत ते. तर आता मला अजून एक एक दोन मिनिटं मी घेणार आहे की अप्रतिम मीडिया ही, जसं सुरुवातीला सांगितलं की पत्रकार, मग आता याच्यामध्ये अनेक दैनिक आहेत, अनेक टीव्ही चॅनल आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, अनेक गोष्टी. तर अप्रतिम मीडिया ही मल्टी फंक्शनल एजन्सी म्हणजे सगळ्यांशी संबंधित.
म्हणजे 2010 मध्ये आपण जे दुसरा एक प्रकल्प सुरू केला, उपक्रम सुरू केला, तो म्हणजे पत्रकारांसाठी विशेष पत्रकारिता पुरस्कार, चौथा स्तंभ अवॉर्ड फॉर बीट जर्नलिझम. आता बीट म्हणजे काय? एखादा पत्रकार त्याचा एक विषय असतो. कोणी पर्यावरणाच्या बातम्या देतं, कोणी कृषीच्या बातम्या देतं, कोणी आरोग्याच्या देतं, कोणी कॉमर्स इंडस्ट्रीच्या बातम्या देतं. असं वेगवेगळं त्याचं क्षेत्र ठरलेलं आहे, त्याला बीट म्हटलं जातं. तर त्याला ते पुरस्कार दिले जातात. आणि मग ते देत असताना आता असं ठरवलेलं आहे की अनेक प्रकल्प राबवायचे. म्हणजे संशोधन करायचं, सोशल सर्व्हे करायचं. जसं आता मंचक कराळे सर सांगतील की ईजीएसचं कसं सोशल ऑडिट केलं जातं, काय कसं केलं जातं, इथपासून अनेक बारकाईने अभ्यास करायचा. मग ज्याला डेटा डेटा म्हटलं जातं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेत की डेटा इज मोर इम्पॉर्टंट दॅन गोल्ड, इतकं महत्व आलेलं आहे डेटा. त्या दृष्टीने काय करता येणार आहे, डेटा जर्नलिझम काय, हे सगळं आपण शिकवणार आहोत. आणि ते काम करता करता शिकवणार आहोत. पुस्तकी थप्प्या लावून शिकायचं नाही, थेट गावामध्ये काम करायचं, तिथं शिकायचं आहे. अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे एसडीजी जर्नलिझम. आणि ज्यांना अधिक माहिती पाहिजे याविषयी, त्यांनी www.apratimmedia.in या वेबसाईटला जरूर भेट द्यावी. तर मी आता अधिक वेळ घेत नाही. कराळे सर, की तुम्ही तुमचा जो विषय आहे आजचा, म्हणजे मुख्य मुद्दा आहे की शाश्वत विकास संकल्पना आणि ध्येय, त्याच्यानंतर तुम्ही व्याख्या सांगणार आहात. मुख्य 3 स्तंभ, 17 ध्येय आणि 9 संकल्पना, लोकसभागृहातून विकास आराखडा, मग प्रक्रिया, विविध सभा, ग्रामसभा, मुख्य ग्रामसभा आणि आराखडा मंजुरी. आता काय आहे की बिनधास्त बोलायचं आहे, सडेतोड बोलायचं आहे, चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणायचं आहे. त्याच्याशिवाय हाडाचा शिक्षक होत नाही. आणि मंचक कराळे सर, तुम्ही एक शिक्षण प्रेमी आहात, त्या दृष्टीने तुम्ही आता बोलू शकता व्यवस्थितपणे. स्वागत आहे तुमचं या चॅनल. नमस्कार सर. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा या श्वास महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत करतो आणि मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल अप्रतिम मीडियाचे मी आभार व्यक्त करतो. तर मूळ मुद्दा असा आहे की आपण शाश्वत विकास ही सध्या चर्चा भारतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चालते. मग शाश्वत विकास, आतापर्यंत आपण विकास केला नाही का? आपण आतापर्यंत भरपूर विकास केलेला आहे. अगदी वाफेच्या इंजिन पासून आपण आज बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे पर्यंत आलो. हा विकास नाही का? हा पण विकासच आहे ना. विकासाचा अर्थ व्याख्या अशी होती, एक सकारात्मक बदल म्हणजे विकास. मग तो विकास आपण साधला नाही का? मग शाश्वत विकास ही संकल्पना कशी तयार झाली किंवा निर्माण कशी झाली? जसं की जेव्हा आपण संयुक्त राष्ट्र संघामध्ये सन 2000 ते 2015 पर्यंत मानव विकास गोल या विषयावर काम केलं, ज्याला आपण एसडीएम म्हणतो किंवा ह्युमन डेव्हलपमेंट गोल असं म्हणतो. त्यामध्ये आपण बरेचसे काही उद्दिष्ट आपल्या भारत सरकारनं साध्य केले. पण एवढं केल्याच्या नंतरही आपण शाश्वत विकास केला का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही असं येऊ शकतं. आणि मग त्यामुळे काय झालं की संयुक्त राष्ट्र संघामध्ये चर्चेअंती असं ठरलं की आता इथून पुढे जो आपल्याला विकास करायचा आहे तो शाश्वत विकास करायचा. मग शाश्वत विकास काय? तर आपले आजोबा पूर्वी एक 2 रुपयाचा शर्ट वापरत होते. आज आपण 1000-2000 रुपयाचा शर्ट वापरतो. मग हा विकास नाही का? हा आर्थिक विकास झाला. मानवाची क्रय शक्ती वाढली. पण एका बाजूने काय केलं आपण, जो 2 रुपयाचा शर्ट आमचे आजोबा वापरत होते, तो 2 रुपयाचा शर्ट आपल्या त्वचेसाठी एकदम उत्तम आणि आरोग्यदायी होता. पण आज 2000चा शर्ट, पॉलिस्टरचा शर्ट हा आरोग्यासाठी किंवा आपल्या त्वचेसाठी चांगला नाही. मग एका बाजूने आपण विकास साधतोय आणि दुसऱ्या बाजूने पर्यावरणाचा ऱ्हास करतोय. किंवा एक छोटस उदाहरण घेऊ आपण. एखाद्या गावाला 10 किलोमीटरहून पाईपलाईन आणायची असेल आणि गावाला स्वच्छ पाणी पुरवठा देण्याचा आपला सरपंचाचा किंवा शासनाचा उद्दिष्ट आहे. मग 10 किलोमीटर पाईपलाईन, ज्या पाण्याचा स्रोत आहे त्या स्रोतापासून आपल्या गावापर्यंत येईपर्यंत आपण त्या 10 किलोमीटर मध्ये शेकडो झाडाची वृक्षतोड करतो आणि आपल्या गावामध्ये पाणी आणून
पाणी पुरवठा करतो. मग पाणी पुरवठा झाला, हा विकास झाला आपला. पण रस्त्यात येत असताना पाईपलाईन साठी आडव्या आलेल्या आपण शेकडो झाडाची जी हत्या केली, तो पर्यावरणाचा ऱ्हास केला, म्हणजे आपला फक्त विकास झाला, शाश्वत विकास झाला नाही. आणि आपण असाच पर्यावरणाचा ऱ्हास करत करत जर विकास करत राहिलो, तर आपल्या पुढच्या पिढीला पर्यावरण भेटणार नाही. निसर्गाची जी संसाधने आहेत, निसर्गाने जी आपल्याला देणगी दिलेली आहे, ती आपल्या पुढच्या पिढीला उपलब्ध राहणार नाहीत. म्हणून शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. की आज आपला विकास साधत असताना आपण जशी जी नैसर्गिक साधनं आहेत, जी पर्यावरणाची साधनं आहेत, ती पुढच्या पिढीसाठी जशाला तशी ठेवून आपल्या आजच्या मानवाच्या गरजा पूर्ण करणे, याचं नाव शाश्वत विकास आहे. मग ही शाश्वत विकासाची संकल्पना संयुक्त राष्ट्र संघामध्ये 2015 मध्ये मांडल्या गेली, सप्टेंबर 2015 मध्ये. आणि सप्टेंबर 2015 पासून आपण आपल्या भारतामध्ये ती राबवल्या गेली. आणि जेव्हा एक संयुक्त राष्ट्र संघामध्ये ही शाश्वत विकास संकल्पना मांडल्या गेली आणि 193 देशांनी एकत्र येऊन असं ठरवलं की यापुढे आपण आता शाश्वत विकास साध्य करायचा. मग त्यासाठी कुठल्या विषयावर साध्य करायचा, आणि जेव्हा एखादी गोष्ट संयुक्त राष्ट्र संघामध्ये ठरल्या जाते आणि तीच गोष्ट पायाभूत, आपल्या देशाचा विकासाचा पाया म्हणजे आपली ग्रामपंचायत आहे, आणि आपल्याला त्याची सुरुवात विकासाची ग्रामपंचायत पासून करावी लागते. मग जेव्हा संयुक्त राष्ट्र संघामध्ये ठरलेली गोष्ट आपण ग्रामपंचायत पासून राबवायला सुरुवात करतो, त्यालाच जागतिकीकरणापासून ते स्थानिकीकरणापर्यंत म्हणतो. म्हणजे या विकास ध्येयाचं स्थानिकीकरण म्हणजे आपल्या ग्रामपंचायत मार्फत हे सगळे ध्येय राबवायला सुरुवात करणे. कारण ग्रामपंचायत देशाच्या विकासाचा पाया आहे, आणि हा पाया आपल्याला पायापासून सुरुवात करावी लागेल, तेव्हा कुठेतरी आपला भारत शाश्वत विकासाच्या ध्येयाकडे परिपूर्णतेने वाटचाल करेल, असं माझं मत आहे. मग हे शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये आपण चर्चा करत असताना संयुक्त राष्ट्र संघामध्ये असं ठरलं की आपण कोणत्या विषयावर आपण काम केलं पाहिजे की जेणेकरून आपण शाश्वत विकासाची ध्येय पूर्ण करू. तर त्यामध्ये एकूण 17 ध्येय अशी एकीकडे बाजूला काढण्यात आली, आणि त्या 17 ध्येयावर आपल्याला काम करूया असं संयुक्त राष्ट्र संघामध्ये ठरण्यात आलं. त्यामध्ये 193 देश होते, आपला भारत पण त्यामध्ये होता. आणि मग भारतानं त्या संयुक्त राष्ट्राच्या करारावर सही केली. आणि ते 17 ध्येय कोणते, की उपासमारी भारतातून समूळ नष्ट झाली पाहिजे, भारतातून गरिबीचं निर्मूलन झालं पाहिजे, सर्वांना चांगला आरोग्य मिळणं अपेक्षित आहे, मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणं अपेक्षित आहे, सर्वांना स्वच्छ पाणी आणि भरपूर पाणी. तर स्वच्छ म्हणजे कसं की पिण्याजोगं आणि भरपूर पाणी मिळावं यापेक्षा आहे. सर्वांना परवडणारी ऊर्जा मिळावी. आता आज आपल्याला ऊर्जा जी आपण वापरतोय ती ऊर्जा आपल्याला परवडणारी नाहीये, कारण आपण जी ऊर्जा वापरतोय ती ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्याला कोळसा लागतो, पाणी लागतं, आणि मॅनपॉवर पण भरपूर लागतो. मग या आपल्या देशातला कोळसा काय आपण तयार करू शकत नाही, पाणी तयार करू शकत नाही. एक दिवस पाणी कमी पडणार आहे आणि एक दिवस आपल्या देशातला कोळसा संपणार आहे. मग त्यावेळेस आपल्याला एनर्जी कुठली मिळणार आहे. तर आपल्याला सर्वांना परवडणारी ऊर्जा अशी करायची की ती शाश्वत चिरकाळ टिकली पाहिजे आणि पुढच्या पिढीला पण तिचा उपयोग झाला पाहिजे. मग अशा पद्धतीचा हा शाश्वत विकास आहे. जे जमिनीखालचे जे जीव असतील, उदाहरणार्थ समुद्रातील जीव असतील किंवा जमिनीवरचे जे जीव असतील, लैंगिक समानता असेल, सामाजिक ऐक्य असेल आणि आर्थिक विकास असेल, या सगळ्या गोष्टीची मिळून 17 ध्येय अशी संयुक्त राष्ट्र संघामध्ये ठरली. आणि त्या 17 ध्येयाचं सॉर्टिंग करून जे आपल्या भारतासाठी कोणती लागू पडतात, की जे असे 9 विषय काढण्यात आले, ज्याला आपण 9 उद्दिष्ट म्हणतो. आणि जे 9 उद्दिष्ट आपण जर साध्य केले तर आपोआपच ती 17 ध्येय साध्य होतात. या दृष्टिकोनातून त्याचं सॉर्टिंग करून 9 उद्दिष्ट काढण्यात आले. त्याला आपण 9 थीम किंवा 9 विषय असं साध्या भाषेमध्ये म्हणतो. आणि त्या 9 विषयावर आपली ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे जो पायाभूत आहे, पाया आहे देशाच्या विकासाचा, इथून आपण त्याची अंमलबजावणी करतो आणि विकासाला इथून सुरुवात होते. म्हणून म्हणतो की त्याचं आपल्याला जागतिकीकरणाचं, यालाच म्हणतो आपण स्थानिकीकरण करणे.
आणि स्थानिकीकरण करीत असताना, हा विकास साधत असताना आपल्याला 9 थीम आता कोणत्या आहेत, 9 थीमवर आपल्याला काम करायचंय की जेणेकरून आपले 17 ध्येय शाश्वत विकासाचे साध्य होतील. त्यामध्ये पहिली थीम आहे गरिबी निर्मूलन. आता गरिबी निर्मूलन, गरिबी कशामुळे असते? गरिबीची कारणं अनेक आहेत. अज्ञान आहे, शिक्षणाचा अभाव आहे, अंधश्रद्धा आहे, अ, कमी आर्थिक प्राप्ती आहे. या अनेक गोष्टीमुळे आपल्याला गरिबी येते. आणि गरिबी ही निर्मूलन करण्यामध्ये आपण जवळपास सन 2000 पासून बऱ्यापैकी गरिबी निर्मूलनाचं उद्दिष्ट साधत आहोत. पण अजून आपण 100% आपण भारत आपला पोहोचला नाही. पण आपल्याला आता इथून पुढे काय करायचं की ह्या 17 ध्येयाच्या माध्यमातून किंवा 9 थीमच्या माध्यमातून आपल्याला देशातली गरिबीचं समूळ उच्चाटन करायचं. आणि या शाश्वत विकासाच्या संकल्पनेचं एक ब्रीद वाक्य असं आहे की सर्वांना सोबत घेऊन चला, किंवा कोणीही मागं नाही राहिला पाहिजे. या देशातला, या गावातला प्रत्येक घटक या शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये सहभागी झाला पाहिजे. हे उद्दिष्ट याच्या पाठीमागचं आहे. मग अगदी लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येक नागरिक या प्रक्रियेमध्ये सहभागी राहायला पाहिजे. आणि त्याचंच नाव असलं आहे की लोक सहभागी विकास आराखडा. जेव्हा ग्रामपंचायतला निधी येत होता, त्याच्या अगोदर ज्यावेळेस आपल्या गावाला निधी येत होता, त्यावेळेस शासन ठरवत होतं की कुठल्या योजना द्यायच्या, कुठल्या विषयावर पैसा द्यायचा, आणि तो पैसा गावाला येत होता. आणि पण विकास काय करायचा, ह्या विकासाच्या गरजा काय आहेत, हे शासन ठरवत होतं. परंतु 73वी घटना दुरुस्ती झाली आणि आपल्या गावच्या ग्रामसभेला अनन्य असं साधारण महत्व प्राप्त झालं. त्यामधून गावाचा विकास, विकासाच्या गरजा गावाला माहीत असतात, गावातल्या नागरिकांना माहीत असतात. त्या नागरिकांनी आपल्या गरजा काय आहेत ते ओळखायचं आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या गावाचा विकास आराखडा बनवायचा. त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असावा. याचंच नाव आहे की लोक सहभागी नियोजन किंवा लोक सहभागी ग्रामपंचायत विकास आराखडा. आणि हा विकास आराखडा करत असताना आपल्याला या 9 विषयावर काम करायचं. तर ही शाश्वत विकासाचे 9 विषय कोणते आहेत? गरिबी निर्मूलन, दुसरा विषय आहे आरोग्य युक्त गाव किंवा आरोग्य संपन्न असं आपलं गाव. त्याचबरोबर मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं. तसंच जलसमृद्ध गाव, लोकांना पिण्याजोगं आणि शुद्ध आणि भरपूर पाणी, ही एक थीम आहे. तसंच स्वच्छ आणि हरित ग्राम, आपलं गाव स्वच्छ कसं असलं पाहिजे आणि आपलं गाव हिरवं कसं होईल, या थीमवर आपल्याला काम करायचं. गावामध्ये पायाभूत सुविधा परिपूर्ण असलेलं असं गाव. बरं आणि सर, सामाजिक दृष्ट्या. कराळे सर, हे बघा, तुम्ही अतिशय चांगलं विवेचन करताय, पण मी तुम्हाला थांबवत आहे कारण की आता ही आपली लिंकची वेळ जी आहे ना ती संपत आलेली आहे. तर शेवटचे बरोबर. 5-7 मिनिट आहेत. त्यामुळे जरा आपण ठीक. प्रश्नोत्तर करू. आणि तुम्ही वारंवार होत्या. या चॅनलवर येत राहणार आहात. या श्वास महाराष्ट्राचं व्यासपीठ आहे. पूर्ण ओके महाराष्ट्रामध्ये सर. ते पुढे नेण्यासाठी तुमच्यासारखे अनेक लागणार आहेत, सहकार्य करणारे. तर त्यांचं स्वागत असणारच आहे. तर मी तुम्हाला यासाठी अडवलंय की आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलेला आहात. तुम्ही शेकडो जणांना मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला शासनाच्या प्रत्येक केंद्राच्या, राज्य सरकारच्या योजना तुम्हाला माहिती आहेत. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की 2015 ते आता 2025 हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे जाहीर केलेले ध्येय ते गावामध्ये कितपत पोहोचलेले आहेत? त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, शिक्षक असतील, वेगवेगळे व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, शेतकरी असतील, सगळे घटक असतील. कि किती म्हणजे काय पोहोचलेले आहेत? आणि जेणेकरून तुम्ही ज्या लोकसहभागाचं बोलताय ते कितपत साध्य झालेलं आहे हे सांगा. तुमचं काय निरीक्षण आहे? तर शासनाला किंवा केंद्र सरकारला अपेक्षित असलेले लोकसहभागी नियोजन आणि ग्रामीण भागातील वास्तव याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण वस्तुस्थिती जर पाहिली ग्रामीण भागातली किंवा ग्रामपंचायत मधली,
तर या 9 विषयाची ओळख किंवा 9 विषय अगदी सरपंच महोदयांना सुद्धा पाठ नाहीत. मग जेव्हा आपण एक ग्रामपंचायत 9 विषयावर काम करते, तर ते 9 विषय सरपंच महोदयाला माहिती असणं हे अपेक्षित आहे. आणि गावाला पण कळलं पाहिजे, गावातल्या प्रत्येक नागरिकाला कळलं पाहिजे की माझ्या गावाचा विकास कशा पद्धतीने करायचा, विकास आराखडा कसा आहे, आपल्याला निधी किती येणं अपेक्षित आहे, आणि गावामध्ये कोणकोणत्या गरजा आहेत हे गावकऱ्यांना कळणं अपेक्षित आहे. पण वस्तुस्थिती आपल्याकडे तो वास्तव असा आहे की गावकऱ्यांना हे तर दूरच सोडा, पण अगदी ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा गावाचा विकास आराखडा बनलेला माहिती नसतो. तो कागदावरच बनवला जातो. ना वंचित सभा होते, ना बालसभा होते, ना वार्ड, कुठलेही वार्ड सदस्य आपल्या वार्डामध्ये वार्ड सभा घेत नाहीत. आणि त्यांना अद्याप माहिती सुद्धा नाही की एक वार्ड सभा घेणं हे माझं कर्तव्य आहे, हे त्यांना माहिती सुद्धा नाही. तर त्यांना माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्यांनी आपापल्या वार्डातल्या गरजा आपल्या लिहून घेतल्या पाहिजेत, लोकांसोबत चर्चा केली पाहिजे, आणि त्याच गरजा आपण विकास आराखड्या मांडून विकास आराखड्यामध्ये मांडून विकास आराखड्याला मंजुरी देऊन त्या गरजा पूर्ण करणं अपेक्षित आहे. पण परंतु हे बघा कुठलेही सर, मेंबर. तुम्ही आता जे सांगताय हे फार भीषण वास्तव आहे. हो म्हणजे सर. जर तिथं वार्ड सभा होत नाही, ग्रामसभा होत नाही, ते सगळं कागदावरच दिसतंय. बरं, सगळी असं प्रमाण किती टक्के? आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 28,000 हे ग्रामपंचायत आहेत. तर तुम्ही टक्केवारी सांगायला गेले तर अशी अशी जी अनावस्था आहे ही किती 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 प्रमाणात आहे ती? आता टक्केवारी जर सांगायचं झालं म्हटलं तर खूप भीषण परिस्थिती आहे सर. सांगायला खूप मलाच वाईट वाटतंय टक्केवारीच्या बाबतीत विचार केला तर. पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती खूप चांगल्या पद्धतीने काही ग्रामपंचायती काम करतात. आदिवासी भागामध्ये जर विचार केलं तर ग्रामपंचायतचा किंवा ग्रामसभेचा आणि सामान्य नागरिकाचा किंवा कुणाचा कुठलाही संबंध नसतो. कारण त्या ठिकाणी चार पाच चार चार पाच पाच 10 10 8 8 घरांची पाड्या असतात, आणि अशा 12 15 पाड्यामध्ये एक ग्रामपंचायत असते, आणि त्यामध्ये 7 किंवा 9 ग्रामपंचायत सदस्य असतात. तर 2 पाड्याला किंवा 3 पाड्याला एक ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा वाट्याला येत नाही, त्यामुळे त्यांना माहिती सुद्धा नसते की आपला ग्रामपंचायतचा सदस्य कोण आहे. अशी भयानक परिस्थिती आहे. बरं, अगदी आपले आता मराठवाड्याचा हे विचार जर बघा, केला. आपले पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, त्याच्यानंतर ग्रामविकास मंत्री असतील, कृषी मंत्री, पर्यावरण मंत्री, अर्थमंत्री वगैरे वेगवेगळ्या नेहमी ग्रामीण विकास, गाव डोळ्यासमोर, गावाचा विकास वेगवेगळ्या. आता काल परवा पण भरपूर मोठ्या योजना जाहीर झाल्यात की गाव समृद्ध झाले पाहिजे, ते काय डिजिटल गाव झालं पाहिजेत, या सगळ्या गोष्टी. तर त्या घोषणा आणि वस्तुस्थिती याचं ताळमेळ नाही का? म्हणजे तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून, कारण आता ग्रामसभा होत नाही म्हणजे वित्त आयोगाचा जो निधी येतो डायरेक्ट, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो एक चांगला निर्णय घेतला की गावाने ठरवलं पाहिजे, गावाने खर्च कसा करायचा. जसं तुम्ही सांगितले की गावाचा विकास आराखडा गावामध्ये तयार झाला पाहिजे, आणि ते एक चांगलं 73व्या घटनादुरुस्तीमुळे ते सगळे अधिकार मिळाले, संस्था बळकट झाल्या, हे सगळं झालं. तर हे चित्र कसं, तुमचा काय अनुभव आहे? मन मोकळं सांगा तुम्ही. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावं लागेल. कारण ग्रामसभेला ग्रामपंचायत ग्रामसभेच्या सदस्यापैकी 15% किंवा 100 यापैकी जी कमीत कमी संख्या असेल एवढे सदस्य उपस्थित असणं अपेक्षित आहे. पण जेव्हा आपण ग्रामपंचायतच्या पोर्टलवर किंवा मेरी पंचायत पोर्टलवर ज्या ग्रामसभेच्या फोटो अपलोड केले जातात आणि त्या फोटो पाहतो, त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की ग्रामपंचायतच्या त्या ग्रामसभेला 100 व्यक्ती कुठेही उपस्थित नसतात. बरं, हे दहा बघा ते सर, बारा आता पंधरा लोकांमध्ये ती ग्रामसभा होते, आणि ती बाकीची जी प्रक्रिया आहे ती कागदावर पूर्ण केल्या जाते. नाही, आता हे आपली वेळ संपत आली, नाहीतर ही आपली चांगली चर्चा खरं तर योग्य दिशेने चाललेली, पण ती थांबवावं लागणार आहे. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी समारोप करतोय. हे बघा, यासाठीच ही जी अवस्था आहे ग्रामीण भागामधली, शहरी भागात शहरी भागात तरी कुठे वार्डाचं हे होतंय. नगरपालिका, महानगरपालिकांची काय अवस्था हीच अवस्था आहे. सगळा विसंवाद आहे, नागरिकांचे तक्रारी येतात, हे होतात, ते सगळं विसंवाद आहे. त्याच्यामुळे सगळे इम्प्लिमेंटेशन, स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेज वगैरे, ते सगळं
त्याच्या जाहिराती, तो फुलोरा सगळा असतो. आणि जसं म्हणजे कराळे सर तुम्ही म्हणताय की आपल्याला सकारात्मक दृष्ट्या जायचंय, आणि त्या सकारात्मक दृष्ट्या जायचं म्हणूनच त्यासाठीच श्वास महाराष्ट्राचा आहे. आम्ही सगळ्यांना विनंती करतोय, सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळ्या स्थानिक लोकांना, की पॉलिटिकल विल दाखवा, याच्यामध्ये या. आणि मग सगळे कार्यकर्ते, सगळे अभ्यासक आणि तुमचे सारखे मार्गदर्शक फार महत्वाचे आहेत याच्यामध्ये. त्यामुळं आपण संवादाची एक प्रक्रिया सुरू करतोय, जे मूळ पत्रकारितेचं काम आहे, कर्तव्य आहे, की संवाद घडवून आणणे. मग तो संस्थात्मक पद्धतीने संवाद घडवून आणण्यासाठी आपण काय केलेलं आहे? राजकीय, अशासकीय संस्था, तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था, नंतर खाजगी उद्योग, व्यापार, कॉर्पोरेट, त्याच्यानंतर शिक्षण संस्था, अशा वेगवेगळ्या घटकांसाठी आपण काही फोरम स्थापन केलेले आहेत. जे फोरम तुम्हाला www.apratimmedia.in या वेबसाईटवर बघायला मिळतील. त्याचं सदस्य त्यांनी झालं पाहिजे. मग सगळ्यांनी मिळून करायचं हे काम आहे. आणि त्या दृष्टीनेच हा अप्रतिम मीडियानी पत्रकार म्हणून पुढाकार घेतलेला आहे. तर कराळे सर, आता तुम्ही 2 मिनिटं बोला. आता अजून मला दिसतात ते 2 मिनिटं. तर तुम्ही सांगा की तुम्ही कशा प्रकारे याच्यामध्ये सहभागी व्हाल. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गाव पातळीवर लोकांची आहे. आणि जे ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण असतं, महिला ग्रामपंचायत सदस्यांना जे क्रांती ज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण असतं, सरपंचांना जे पायाभूत प्रशिक्षण असतं, की जे ग्रामपंचायत कायदा, ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार आपली ग्रामपंचायत चालते. मग त्याचे ग्रामपंचायतचे सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य, महिला सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्य, ग्रामपंचायत पुरुष सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्य, या गोष्टीची त्यांना जाणीव असणं आणि जागृती असणं हे महत्वाचं आहे. त्यांना जाणीव असते पण जागृती नसते. जाणीव आणि जागृती ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. फक्त त्यांना माहिती असतं की मला हे करायचं आहे, पण प्रत्यक्षामध्ये ते अंमलबजावणी करणं, त्याचं नाव जागृती असतं. पण त्या जागृतीचा अभाव असल्यामुळं त्या सगळ्या लोकांमध्ये काम करणं, आपल्याला जनजागृती करणं गरजेचं आहे. लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की मी सरपंच कसा असावा असं आपण नेहमी म्हणतो, पण गावचा नागरिक कसा असावा हे पण तितकंच महत्वाचं आहे. तो अगदी पण बरोबर. जागरूक असला पाहिजे. त्यांना अधिकार आणि कर्तव्य आपली कळाली पाहिजेत. म्हणून ही जी जाणीव जागृती आहे ती अगदी गावातल्या सामान्य लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवावी लागेल. आणि तर त्याचबरोबर ती ती ग्रामपंचायत ती सदस्य असतील. पोहोचण्यासाठीच आपली ही योजना आहे. याच्यामध्ये प्रसिद्धी, प्रकाशन, वेगवेगळे कार्यक्रम, चर्चासत्र वगैरे भरपूर काही आपल्याला घ्यायचं आहे. नमस्कार मंडळी, आपल्या आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्भीड पत्रकार म्हणून. कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम SDG जर्नलिझम क्रॅश कोर्स. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in या संकेतस्थळाला भेट द्या.